दिल्ली 27 वर्षांनंतर कमळ फुललं. आपचा पराभव करत विधानसभेतही भाजपची सत्ता, विकास आणि सुशासनाचा विजय म्हणत पंतप्रधान मोदींकडून दिल्लीच्या जनतेचं अभिनंदन. दिल्लीतील विजयानंतर देशभरात भाजपचा जोरदार जल्लोष. थोड्याच वेळात दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. 2 दिवसात ठरणार दिल्लीचा मुख्यमंत्री. उद्या किंवा परवा भाजपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत होणार नावावर शिक्कामोर्तब. गुज्जर किंवा जाट समाजाचा नेता मुख्यमंत्री होण्याची शक्यता. दिल्लीतील जनतेने दिलेला निकाल स्वीकारला. पराभवानंतर अरविंद केजरीवालांची प्रतिक्रिया. केजरीवालांकडून भाजपचं अभिनंदन. नवी दिल्ली मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा पराभव. भाजपच्या परवेश वर्मांनी चारली धूळ, तर माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांचाही पराभव. केजरीवालांचा बुरखा फाटला असून खोटं राजकारण चालणार नाही हे दिल्लीने दाखवून दिलं. फडणवीसांची दिल्लीतल्या विजयावर प्रतिक्रिया. हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्या विरोधात लढावं. त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचं खुलं आव्हान. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ. काँग्रेसच्या निवडणुकीत दारुण पराभव. सलग तिसऱ्यांदा भोपळा फोडण्यात काँग्रेसला अपयश. दारू घोटाळा आणि आचारविचार शुद्ध नसल्यानं आपला पराभवाचा झटका. अण्णा हजारेंची आपच्या पराभवावरून टीका, तर प्रतिक्रिया देताना अण्णांना अश्रू अनावर. लाडक्या बहिणींचे पैसे परत मागणार नाही, पण नियमांच्या बाहेर फायदा घेणाऱ्यांचे पैसे बंद होणार. फडणवीसांची माहिती. 15 फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटीत साखळी उपोषण करणार. वेळ आली तर आमरण उपोषण करू. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. कोल्हापुरात 12वीच्या हॉल तिकीटवर वेगळेच विषय आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ. कॉम्प्युटर सायन्स ऐवजी भूगोलचा समावेश. विद्यार्थ्यांसह पालक संतप्त.